पुन्हा एकदा लक्ष द्या. पुन्हा एकदा लक्ष द्या क्विक रिव्हिजन साठी. सो दिस इज द पॅसिव्ह वॉइस ऑफ perfect tenses. All the perfect tenses we will learn today. बघा, as I told you all, डायजेस्ट काम केलं जातं, केलं जात आहे, केलेलं आहे, हे सगळे पॅसिव्ह वॉइसचे कन्स्ट्रक्शन्स आहेत. जेव्हा जेव्हा आपल्याला अशी वाक्य बोलायची असतात मराठीमध्ये तेव्हा तेव्हा या प्रकारचे आपल्याला कन्स्ट्रक्शन्स यूज करायचे इंग्लिशमध्ये. बर, का शिकतो आपण हे? तर अशी वाक्य बोलली जातात. बघा, अशी वाक्य बोलले जातात. हे इटसेल्फ इज पॅसिव्ह वॉइस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सो दिस काइंड ऑफ सेंटेन्सेस आर स्पोकन. बोलली जात आहेत, आर बिईंग स्पोकन अँड लाईकवाईज. सो टुडे अशा प्रकारचे आपण परफेक्ट टेन्सेस बघूया. फाईन. सो पॅसिव्ह वॉइस ऑफ परफेक्ट टेन्सेस. पहिलं बघा, डायजेस्ट काम केलेलं आहे किंवा डायजेस्ट काम झालेलं आहे अशा फॉर्मॅटमध्ये जर वाक्य असेल तर ते इंग्लिशमध्ये कसं आलं पाहिजे? ऑब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस थर्ड फॉर्म प्लस रिमेनिंग पार्ट. हे असं का? तर परफेक्ट टेन्स मध्ये ऑलरेडी हॅव हॅज असतं परफेक्ट प्रेझेंटला. बीन का? तर ऍज आय टोल्ड यू, पॅसिव्ह वॉइसचं एक मेन फीचर असतं टू बी प्लस थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब. हे आणि हे सगळं काय असतं? न्यू असतं, जे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये नसतं. ऍक्टिव्ह वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग. कर्तरीचा अर्थ इटसेल्फ इज क्लिअर. ज्या ठिकाणी कर्ता असतो, कर्ता काम करतो, कर्त्यानं काम केलं, अशा प्रकारची रचना असते, त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. दॅट इज ऍक्टिव्ह वॉइस. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कंपल्सरी कर्ता हा असतो. पॅसिव्ह वॉइस मध्ये असेल किंवा नसेल हे अवलंबून आहे त्या वाक्याच्या प्रकारावर. अँड दॅट इज ऑलवेज ऍट द एंड इन द फॉर्म ऑफ बाय सब्जेक्ट. फाईन. इन पॅसिव्ह वॉइस. बट ऍक्टिव्ह वॉइस मध्ये सब्जेक्ट इज इन द बिगिनिंग इटसेल्फ. सो ऍक्टिव्ह वॉइस मध्ये जे नसतं ते पॅसिव्ह वॉइस मध्ये नवीन लागतं, टू बी प्लस थर्ड फॉर्म. बघा, आता परफेक्ट टेन्स आहे. परफेक्ट टेन्स मध्ये ऑलरेडी ऍक्टिव्ह वॉइस मध्ये हॅव हॅज असतं. हॅव हॅज दिला आपण. आता पॅसिव्ह वॉइस म्हणतो मला नवीन टू बी प्लस नवीन थर्ड फॉर्म पाहिजे. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये थर्ड फॉर्म ऑलरेडी असतो, म्हणून आपण काय केलं? टू बी आणि टू बीला थर्ड फॉर्म मध्ये ठेवलं आपण. टू बीला आपण थर्ड फॉर्म मध्ये ठेवलं. सो काय आलं? टू बी प्लस थर्ड फॉर्म ऑलरेडी बीन मध्ये एक्झिस्ट करतंय. आणि थर्ड फॉर्म हा ऑलरेडी जो ऍक्टिव्ह वॉइस मध्ये आलेला असतो तोच आहे. म्हणजे परफेक्ट टेन्सला ऑलरेडी थर्ड फॉर्म असतो, तो इथे ठेवलेला आहे आपण. सो द कन्स्ट्रक्शन विल बिकम लाईक दिस: ऑब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. हे कोणतं वाक्य? अशा प्रकारचं वाक्य असेल. दॅट्स इट. जर कर्त्याद्वारे असा उल्लेख आला आपल्या बोलण्यामध्ये तर येत असेल तर काय करायचं? शेवटी बाय सब्जेक्ट लिहायचं. हेच कन्स्ट्रक्शन: ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन थर्ड फॉर्म प्लस बाय सब्जेक्ट. याचं एक्झाम्पल काय? आम्हाला सर्व टेन्सेस शिकवले गेलेले आहेत किंवा शिकवलेले आहेत. तो काय होईल? या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहेत बघा. जे शिकवलं ते पण ऑब्जेक्ट, ज्यांना शिकवलं ते पण ऑब्जेक्ट. काय शिकवलंय? सर्व टेन्सेस, ऑल टेन्सेस. आणि या प्रकारे जा. हॅव किंवा हॅज पैकी हॅव येईल ए ग्रुपला, हॅव येतं बी ग्रुपला, हॅज येतं ए मध्ये आय वी यू दे, बी मध्ये ही शी इट दिस ऑलरेडी यू नो. सो ऑल टेन्सेस हॅव बीन टॉट आम्हाला टू अस. ऑब्जेक्ट जर त्या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन आलं तर त्या ठिकाणी टू हे लागतं त्या पर्सनल प्रोनाउनच्या अगोदर. दॅट इज टू अस. किंवा आम्हाला शिकवले आहेत तर काय होईल? आम्ही जर काय घेतलं, तुम्ही ऑब्जेक्ट घेतला, ज्याला शिकवलंय तो ऑब्जेक्ट आहे ऍज अ सब्जेक्ट नाव इन पॅसिव्ह वॉइस. सो वी हॅव, डबल हॅव झालं. वी हॅव बीन टॉट. मेन वर्ब काय? टीचिंग आहे, शिकवणे आहे. सो वी हॅव बीन टॉट ऑल द टेन्सेस. आम्हाला सर्व टेन्सेस शिकवले गेलेले आहेत. त्यांना सर्व सुविधा पुरवलेल्या आहेत. पुरवलेले आहेत ऐवजी पुरवलेल्या आहेत योग्य मराठी होईल. सो इथं पण ज्यांना पुरवलं ते पण ऑब्जेक्ट आहे आणि जे पुरवलं ते पण ऑब्जेक्ट आहे. ऑल द फॅसिलिटीज हॅव बीन प्रोव्हाइडेड टू देम. ऑल द फॅसिलिटीज हॅव बीन प्रोव्हाइडेड टू देम or they have been provided all the facilities. नियोजकांद्वारे सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड, संयोजकांद्वारे है ना, संयोजकांद्वारे सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर काय लागतं? ऑल द फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड हॅव बीन प्रोव्हाइडेड टू देम बाय द
बाय द स्पॉन्सर्स किंवा बाय द होस्ट, बाय द होस्ट. ठीक आहे, असं वाक्य आलं असते बाय आलं असतं. त्याद्वारे असा उल्लेख आला असतं, आपण शेवटी त्याला बाय सब्जेक्ट लिहिलं असतं. आता नाव विल सी परफेक्ट, सॉरी पास्ट. दिस इज व्हॉट परफेक्ट प्रेझेंट. दिस इज युअर परफेक्ट पास्ट अँड नेक्स्ट विल बी युअर परफेक्ट फ्युचर. याचे हे पॅसिव्ह वॉइस आहेत. परफेक्ट फ्युचर. ओके. सो डायजेस्ट काम केलेलं होतं किंवा डायजेस्ट काम झालेलं होतं किंवा डायजेस्ट काम केलं गेलेलं होतं. अशा प्रकारे कोणतेही वाक्य आपल्याला बोलायचं असेल तर कसं बोलायचं? ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. जर कर्त्याद्वारे असा उल्लेख आला तर डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केलेलं होतं किंवा डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केलं गेलं होतं असं आलं तर या फॉर्म्युला शेवटी बाय सब्जेक्ट अशी रचना करायची. सो ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट आणि बाय सब्जेक्ट देऊन फुल स्टॉप. दॅट विल बी युअर कन्स्ट्रक्शन हिअर. सो त्यावेळी सर्व किल्ले जिंकलेले होते. त्यावेळी सर्व किल्ले जिंकलेले होते. कसं होईल मग? ऑल द फोर्ट हॅड बीन कॉन्कर्ड दॅट टाइम. इथं एकच ऑब्जेक्ट आहे. हातपाय खा सगळे. मगाच्यापासून नक तोंडात चालले मोर कुठली. त्यावेळी सर्व किल्ले जिंकले होते. काय होईल? ऑल द फोर्ट्स हॅड बीन कॉन्कर्ड दॅट टाइम. आता बघा दुसरं वाक्य बघायचं. स्कूलमध्ये टीचरद्वारे आम्हाला त्याविषयी सांगितलं गेलं होतं. काय मग? सांगितलं गेलं होतं. ज्याला सांगितलं ते पण ऑब्जेक्ट आहे आणि जे सांगितलं ते पण ऑब्जेक्ट आहे. ज्याला सांगितलं ते पण ऑब्जेक्ट आहे आणि जे सांगितलं ते पण ऑब्जेक्ट आहे. काय मग? वी हॅड बीन टोल्ड अबाउट दॅट थिंग, त्याविषयी इन स्कूल बाय टीचर. इथं बायचं कन्स्ट्रक्शन, बायचं मी उल्लेख केलेला आहे टीचरद्वारे म्हणून बाय घेतलं इथं. समजलं? ओके. नाव परफेक्ट फ्युचर टेन्स. परफेक्ट मध्ये काय? सेमच. जर परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट पास्ट केलं त्याच प्रकारे परफेक्ट फ्युचर विल बी डन. सो डायजेस्ट काम केलेलं असेल किंवा डायजेस्ट काम केलं गेलं असेल अशी रचना आल्यास ऑब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. जर कर्त्याद्वारे असा उल्लेख आला तर ऑब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म प्लस बाय सब्जेक्ट. हेच याच्यामध्ये फक्त कर्त्याद्वारे असा एक्स्ट्रा उल्लेख आला तर. फॉर एक्झाम्पल, सर्व मुलांद्वारे ते बुक 7 दिवसांत पूर्ण केलेलं असेल. सो दॅट बुक विल हॅव बीन कम्प्लिटेड विदिन 7 days. सर्व मुलांच्या द्वारे म्हणून बाय ऑल द स्टुडंट. ठीक आहे. हा ब्रिज 6 महिन्यामध्ये 6 months मध्ये पूर्ण झालेला असेल किंवा केलेला असेल. अगेन ऑब्जेक्ट प्लस विल हॅव बीन. काय होईल मग? दिस ब्रिज, जो पूर्ण केलेला असेल ज्याच्यावर काम झालंय दॅट विल बी युअर ऑब्जेक्ट. सो दिस ब्रिज विल हॅव बीन कम्प्लिटेड ऑर कन्स्ट्रक्टेड विदिन 6 months. आता हे रचना सहसा ऍक्टिव्ह मध्ये कशा असतात? गव्हर्नमेंट विल कन्स्ट्रक्ट दिस ब्रिज. इथं ही रचना सपोज गव्हर्नमेंट विल कन्स्ट्रक्ट. अच्छा, विल कन्स्ट्रक्ट सिंपल फ्युचर मध्ये आलं. गव्हर्नमेंट विल हॅव कन्स्ट्रक्टेड दिस ब्रिज. गव्हर्नमेंटनं हा ब्रिज कन्स्ट्रक्ट केलेला असेल विदिन नेक्स्ट 6 months. अशा प्रकारचे ऍक्टिव्हचं कन्स्ट्रक्शन असू शकलं असतं जर सरकारने पूर्ण केलेलं असेल असं बोलायचं असतं. आता आपण बोलतो हा ब्रिज बहुतेक 6 महिन्यामध्ये पूर्ण झालेला असेल. ज्यावेळेस तुम्ही पुढच्या वेळेस याल ना त्यावेळेस हा ब्रिज तयार झालेला असेल असं सहसा म्हणतो. जेव्हा जेव्हा आपला असं बोलण्याची आवश्यकता पडते तेव्हा दॅट इज पॅसिव्हाइज कन्स्ट्रक्शन इन द ओरिजिनल लँग्वेज. दॅट्स वाय दॅट इज टू बी स्पोकन इन पॅसिव्ह वॉइस ओनली. आहे म्हणूनच बोलतोय आपण, जबरदस्ती करून बोलतोय का? So here the subject or question is not about the conversion of the voices. Change the voice आपण शिकत नाही आहोत. बोली भाषेतली जे काही वाक्य ऍक्च्युअल मध्ये पॅसिव्ह वॉइसची असतात ती कशी बोलायची त्याचा हा एकंदरीत अभ्यास आहे. दिस वी हॅव स्टडीड अबाउट सिंपल टेन्सेस, कंटिन्युअस टेन्सेस अँड दिस इज द परफेक्ट टेन्सेस. सो दिस इज द लास्ट लेक्चर ऑफ युअर टेन्सेस. चेंज द वॉइस ऑफ चेंज द वॉइस नाही, uses of voices in our day to day languages of 8 tenses. 8 टेन्सेसला आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये वापरतो. सिंपलचे 3, कंटिन्युअसचे 2 आणि परफेक्टचे 3. इन दिस वे याचा होमवर्क मी सांगतो. सो दिस इज ऑल अबाउट युअर परफेक्ट टेन्सेस
Uses of voices. Uses of voice in perfect tenses. All right. Did you all understand? Okay. Please write down. I'll take the doubts.